काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। शिवजयंतीच्या निमित्ताने इंदोरी गावामध्ये आम्ही असा ठराव करतोय आणि त्याचा ठराव झालेला आहे 2000 साली। 98 पासून सुरुवात झाली, पण 2000 साली चालू झालेला ठराव झालेला होता, जो त्याचा GR निघालेला होता। पण तरी इंदोरी गावामध्ये अवैध धंदे चालू आहेत, जसं की दारू चालू आहे, जुगार चालू आहे, मटका चालू आहे आणि विविध अवैध धंदे चालू आहेत। आज आम्ही सगळेजण तरुण मंडळी सगळे जमलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चालू आहेत जुगार धंदे, मटके असतील किंवा दारू धंदे असतील, त्यापैकी 4ही ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना समज दिलेली। आता समज जरी दिली आहे आणि आता आज बंद केले त्यांनी, पण जर त्यांनी असं ठरलं की उद्यापासून जर तसा दिसलं कोणाला की तो चालू आहे धंदा किंवा कोणी दारू विकतय, तर आम्ही सगळे तरुण आणि हे सगळे तरुण जाऊन तिथं त्या दारूचा धंदा फोडून किंवा त्या जागा जे काही असेल त्याचा जाळपोळ होईल, याला जबाबदार प्रशासन किंवा कुणी असेल तर आज आम्ही सरपंच असेल किंवा इतर सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्याचा निवेदन देणार आहे। पण प्रत्येकाने हे 4ही जणांनी ठरवायचंय त्यांनी की जर आपण चालू केलं तर मात्र हे मात्र फुटलं जाणार आहे, त्याला जबाबदार ते 4 जण राहणार, तशी त्याच्यावर सही झालेली। गंगाराम जिजाबा माळी यांच्याकडे आम्ही जाऊन पहिलं तिथं केलेलं आहे, त्यांच्या ज्या बॉटल आहेत ते त्यांनी स्वतःच ओतलंय आणि त्यांनी असं आम्हाला ठामपणे सांगितलंय की आजपासून आणि इथं दिसणारे कोणी जे असतील, नदीच्या कडा असेल किंवा इतर गोष्टी असेल, तर इथं कुणीही दारू पिणार नाही। जर आमच्याकडे आम्ही जर दारू विकली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काही करायचं ते करा, प्लस तुम्ही ते फोडून टाकणार आहे आम्ही, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही दारू पिणार नाही। राहिला दुसरा सुनील दामोदर गायकवाड, तर त्यांनी तसंच सांगितलंय की आम्ही कोणत्या प्रकारचा दारू धंदा करणार नाही इथून पुढे। त्याच्यानंतर राजेंद्र भागवत नवले यांच्याकडे थोडासा वादविवाद झालेला आहे, पण तरी त्यांनी तसं सांगितलंय की आजपासून आम्ही करणार नाही, पहिलं नाव माझं घ्या आणि मी इथून पुढे तसं करणार नाही। त्याच्यानंतर दशरथ नवले यांचंही पण त्यांचंही बंदच झालं होतं रात्रीपासून, पण त्यांनी आजही आपल्याला सांगितलंय की आम्ही आजपासून काही सुरू करणार नाहीये। त्या सगळ्यांना आम्ही गोडी गुलाबीनी आणि समंजसपणे समाज दिलेला आहे। जर उद्यापासून तसं चालू झालंच तर त्याला तेच जबाबदार राहतील स्वतः, आणि गावात जाळपोळ होईल किंवा काही होईल याला जबाबदार ते स्वतः राहणार। रस्ता रोको आम्ही नंतर डायरेक्ट आंदोलन करून रस्ता रोको करणार आहे, याची आम्ही ठराव तसं काय आपल्याला द्यायचं ते निवेदन आम्ही देणार आहे पोलीस स्टेशन, एक्साईजला पण देणार आहे, SP जे असतील त्यांना सगळ्यांना। तर अशा प्रकारे आम्ही करतोय। शिवजयंतीच्या निमित्ताने हे आम्ही करतोय। शिवजयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा तो मनात घेऊन नाचलेला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। उद्यापासून ग्रामपंचायतीला आम्ही सांगितलंय की MPSC UPSCच्या अभ्यासानुसार ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायतीच्या नुसार ग्रंथालय पण सुरू होतंय आमच्या गावामध्ये। सगळ्यांनी तिथून शिवाजी महाराज डोक्यात घ्यायचंय, वाचन करायचं आणि हे अवैध धंदे बंद करायचे पहिले आम्हाला। तर ते चालू झाले तर परत एकदा मी सांगतोय की याचा जबाबदार ते स्वतः राहतील। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय जिजाऊ। दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती महाराज की जय।